महाराष्ट्रात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचं दिसतंय। कांदा उत्पादक शेतकरी संघटना आता आयातीवरून आक्रमक झाली। आधीच नाफेडच्या खरेदीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, त्यात आता आयातीची भर पडली। अफगाणिस्तानवरून कांदा आयात केला जात असल्यानं भाव पडण्याची शेतकऱ्यांना भीती आहे। अफगाणिस्तानवरून जवळपास 200 टन कांदा आयात केला। लोकसभेला कांद्याचा फटका बसलाय, तसंच विधानसभेला बसणार नाही याची दखल घ्या असा इशारा आता शेतकऱ्यांनी दिलाय। निर्यातीसाठी किमान निर्यात शुल्क ही जाचक अटही रद्द करण्याची मागणी करण्यात आली। आयात करून कांद्याचे दर पडले तर राज्यभर रास्ता रोको आणि रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला। कांदा उत्पादक शेतकरी आता आयातीवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। अफगाणिस्तानवरून जवळपास 200 टन कांदा आयात करण्यात आला, त्यामुळे राज्यातले कांद्याचे दर पडणार असल्याची भीती सध्या शेतकऱ्यांना वाटते। त्यामुळे आता कांद्याचे दर जर पडले तर राज्यभर रास्ता रोको आणि रेल रोकोचा इशारा देण्यात आला। काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथे सडतोय, पडू नये, त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना 4 पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका, शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका या कायम घेतल्या जातात। आता या राज्यामध्ये अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत। आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू।